हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल जानू ऑफिशियल 5369. तर सकाळचे 4 वाजलेले आहे. 4 वाजता माझा ब्लॉग स्टार्ट होते कारण सोमवार असल्यामुळं मला लवकर उठायचं होतं. माझे पशुपतीनाथाचे सोमवार चालू आहेत, तर दुसरा सोमवार चालू होता आणि मी उठले, गिजर वगैरे लावलं, तर 10 मिनटामध्येच पाऊस पण येऊन टपकला. कारण आता असं राहिलंच नाही, असं काहीच राहिलं नाही की कोणत्याही सीझनमध्ये काही पण होत आहे. तर पाहू शकता पावसाचे मस्त असे थेंब. आणि मी रेडी झाले, आंघोळ वगैरे करून आणत आता जायचं होतं मला मंदिरला. तर मंदिरला खूप छान असं ताट वगैरे सजवून ठेवलं होतं. इथं पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू झोपलेली आहे आणि मी मस्तपैकी रेडी झालेली आहे. रेडी काही व्हायचं नव्हतं, साडी वगैरे वेअर केली आणि छान अशी रेडी झाली आणि आता जायचं होतं. आई आवाज देत होता, चला आपण खाली जाऊया. मी छान असं ताट रेडी केलं आणि निघाले. आता मंदिरहून जाऊन आले आणि आल्यानंतर मस्त छान अशी पूजा पण केली आणि मंदिरची आरती आहे, ती आरती पण तुम्हाला घ्या, कारण सर्व आपल्यासोबत सर्वांचंच चांगलं हो. तर खूप प्रसन्न वाटते. खरंच पशुपतीनाथाचे व्रतच 5 सोमवाराचे असते. ते कोणालाही काही अडचण असेल तर करा, पण नियमित करा. इथं माझी आरती वगैरे झाली होती आणि मी घरची पूर्ण पूजा वगैरे, तुळशीची पूजा, अंगणामध्ये रांगोळी वगैरे सगळं काही टाकून फ्रेश. खरं ना खूप छान वाटतं. तर सकाळी लवकर उठलं, अंगणामध्ये रांगोळी वगैरे टाकली, पूजा वगैरे केली, तर खूप सुंदर असा वाईब्स येतात. कारण घरामध्ये पण पूजा अर्चा होते आणि छान वाटते. आपल्यासोबत आपल्या लेकरं पण शिकतात. तर आता पाहू शकता आरती वगैरे झाली माझी आणि आता जायचं होतं मला सायंकाळी पण पूजेसाठी. तर सायंकाळी पूजेसाठी निघाले. आता मंदिरामध्ये थोडंसं 2-4 बायका अगोदर होत्या, त्या बायकांचं चालू होतं पूजा वगैरे करणं आणि आम्ही असं छानपैकी बाहेर बसलेलो होतो. इथं नंदी महाराज होते, मध्ये आरती चालू होती बायकांची. मग थोडासा रेस्ट घेतला आम्ही आणि मग आम्हाला पूजा करायची होती. आमचे ताटं वगैरे रेडी होते आणि जाऊन पण बसलो होतो, पण त्या बायकांची आरती चालू होती म्हणून थोडंसं थांबलो. मग असं आम्ही पण पूजा वगैरे केली आणि आज महादेवांचं रूप खरं तर असं दिसत होतं. पहा, आमची पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली, नैवेद्य ठेवला आणि नैवेद्यामध्ये काय तर मलिदा केला होता मी, कारण महादेवाला मलिदा खूप प्रिय असतो. इथे आई पूजा करत होत्या, पाय पडत होत्या आणि निघा म्हणत होत्या. बघू शकता किती सुंदर असं महादेवाचं पिंड दिसत आहे. इथं माझी आरती वगैरे सायंकाळची सर्व काही झालं तर आता उपवास सोडायची गर्दी चालू होती. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या. बाय बाय.